नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यास मालेच्या दुसऱ्या भागात आपण पोहोचलेलो आहोत. याआधी आपण पहिल्या भागामध्ये संख्या आणि संख्या पद्धती याच घटकामधील संख्या अंक विषयी सांगितले. दुसऱ्या भागामध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धती याच घटकामधील स्थानिक आणि दर्शनी किंमत यावर विस्ताराने चर्चा करूया. चला तर मग तयार आहात सगळे? हे स्थान आहेत संख्येचे. उजवीकडून आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दश कोटी, दशकोटी आहेत असं पुढे दशपर्यंत आपल्याला पुरुष. तर मिळून जे दोन अंकी संख्या तयार होते त्याला आपण एकत्रित वाचन करतो. त्यानंतर शतक हा एकमेव स्थान आहे ज्याला आपण कोणाशी नाही. शतकामध्ये जे अंक असते त्याला शे लावलं की ती संख्या मिळते. म्हणजे इथे जर 4 असेल तर 4, 2 असेल तर 2, 5 असेल तर 5. पण एका दशक मध्ये दोन्ही मिळून जी संख्या आहे ती आपण इथे 3 किंवा असं एकच संख्या म्हणजे थोडक्यातील बस आपण 32 म्हणतो. संख्या जर वाचायचं झालं तर कसं वाचणार आपण? 432. पुढे तशीच जोडी आहे एक दशक सारखी 1000 आणि 10 आणि ह्या 1000 आणि 10,000 मिळून तयार होणाऱ्या दोन अंकी संख्येला 1000 जोडलं की ती संख्या आपल्याला वाचता येणार. जसे या ठिकाणी आपण एक कोणतीतरी ही संख्या आहे. ही संख्या आता 1000 आणि 10,000 ची जोडी मिळून ही दोन अंकी संख्या तयार झाली. ही दोन अंकी संख्या कोणती आहे? 65. म्हणजे या 1000 आणि 10,000 संख्येला एकत्र म्हणा वेगळी झाली 5000. एकत्रित वाचायचं झालं तर कसं? 5432. यामध्ये लक्षक, लक्ष आणि दशक यांची जोडी बनते आणि यांना एकत्रित आपण म्हणतो लक्ष किंवा लाख पण असं म्हणतात. बऱ्याच वेळा लाख असं सुद्धा म्हणतात. तर या ठिकाणी समजा दोन अंकी कुठली संख्या असेल तसं हे समजू. तर हे जे दोन अंकी संख्या आपल्याला वाचता आली म्हणजे संपूर्ण संख्या वाचता येते. तर हे आहे 63. तर यांना म्हणायचं 63 लक्ष. आता वाचूया पुढची पूर्ण संख्या. 63 लक्ष 5,500 शे आणि दशक मिळून 32 म्हणजे ही पूर्ण संख्या आहे 63 लक्ष 65,432. याच पद्धतीने इकडे कुठला तरी अंक समजा असेल तर हे कोटी आणि दशकोटी मिळून जो दोन अंकी संख्या तयार होते ही संख्या आपल्याला ओळखता आली म्हणजे आपल्याला वाचता येणार. हे आहे दोन अंकी संख्या 48 बनली. ह्या 48 ला इकडे आपण कोटी आणि दशकोटी मिळून कोटी. एकक आणि दशक. दशक मध्ये 10 एकक असं त्याचा अर्थ. दशक म्हणजे 10 एकक, 10,000, 10 लक्ष, 10 कोटी तसाच 10 एकक. म्हणजे याची जोडी पाडली आपण. याची सगळ्याची जोड्या पाडल्या. फक्त शतक जो आहे या शतकची आपण जोडी पाडली नाही. त्यामुळे शतकला शे म्हणायचं. बाकी सगळ्या जोड्या पाडून आपल्याला वाचन करता येणार. आता हे त्या संख्येचे स्थान आहे. त्या स्थानानुसार त्याची किंमत बदलते. म्हणजे बघा की उदाहरण घेऊया. माझं मी जर सरपंच झालो तर मला काय म्हणणार? सरपंच नंदू. मी जर आमदार झालो तर मला काय म्हणणार? आमदार नंदू. मी जर मुख्यमंत्री झालो तर मला म्हणणार मुख्यमंत्री नंदू. आणि मी जर पंतप्रधान झालो, प्रधानमंत्री झालो तर मला प्रधानमंत्री नंदू म्हणणार. म्हणजे माझी त्या स्तरानुसार किंमत बदलते, त्या स्थानानुसार किंमत बदलते. मी मुख्यमंत्री बनेल तेव्हा मुख्यमंत्री नंदू बनणार, सरपंच बनेल तेव्हा सरपंच नंदू बनणार. पण घरच्यांसाठी कोण असणार? फक्त नंदूच. माझं नाव नंदू. अशा पद्धतीने हे स्थान आहे सरपंच, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री समजूया. आणि त्या स्थानावर तो अंक कुठे आहे त्यानुसार त्याचं स्थान बनणार. म्हणजे उदाहरणार्थ घेऊ 3 हा एकच्या ठिकाणी असेल तर याचा 3 त्याची स्थानिक किती त्या स्थानानुसार. स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार ठरणारी किंमत. आता हेच 3 मी जर या दशकाच्या ठिकाणी लिहिले तर दशकाच्या ठिकाणी लिहिल्यामुळे याची किंमत बदलायची. किंमत होणार 3 दशकाच्या ठिकाणी त्याची किंमत होणार 300. 1000 3000 होईल. 30,000च्या ठिकाणी लिहिल्यावर
30 आहे। अशा पद्धतीने जर तो अंक त्या स्थानानुसार बदलला तर त्यानुसार किंमत बदलते। बघा या सर्व स्थानामध्ये येत असतो त्या ठिकाणी 3 3 3 3 लिहिलेलं आहे, पण या 3 ची किंमत वेगळी आहे, या 3 ची किंमत वेगळी आहे, या सगळ्या 3 ची किंमत वेगळी आहे। 3 आता विस्तार याची होईल 30,000 म्हणजे किती अंक आहे त्याच्या समोर 4 अंक आहे अधिक याच्या समोर 3 अंक आहे म्हणून 3 4 नंतर 1 2 अंक आणि याच्या 2 अंक आहे 3 4 2 अंक 1 अंक आहे म्हणजे 1 0 आणि याच्या नंतर किती अंक नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने विस्ताराने मांडणी होईल। यासाठी तुम्हाला विस्तारित रूप म्हणजे स्थानानुसार आपण त्यांचं विभाजन केलं वेगवेगळ्या म्हणजे याची किंमत प्रत्येकाची किंमत आपण वेगवेगळी मांडलेली आहे बेरजेच्या स्वरूपात, त्यालाच विस्तारित रूप असं म्हणतो। विस्तारित रूपावरून सुद्धा प्रश्न येतात खालीलपैकी या संख्येचे खालीलपैकी कोणते विस्तारित रूप योग्य आहे किंवा विस्तारित रूप कोणते अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो। तर हे झालं विस्तारित रूप आणि त्याचे स्थानिक किंमत म्हणजे ही स्थानिक किंमत त्याच्या स्थानानुसार। आता इथे स्थानिक किंमत झाली दर्शनी किंमत। आता काय आहे मॅटर दर्शनी? दर्शनीचा अर्थ होतो दिसणारा किंवा पाहणे। दर्शन माहिती आहे ना, आपण जातो ना देवदर्शनाला, काय दर्शन, चंद्रदर्शन, सूर्यदर्शन, दर्शन करतो म्हणजे काय करतो पाहतो। तर दर्शनी म्हणजे दिसणार। तर कसं हे जसं आहे मी आता सांगितलं की मी कोण आहे तर तू याच्या स्थानानुसार आमदार झालो, खासदार झालो, पंतप्रधान झालो, मुख्यमंत्री झालो, पण मी कोण आहे? मी नंदू आहे। नंदू बदलणार का? मला हात पाय सगळे तसेच राहणार ना। त्यामुळे हे जे 3 आहे हे 3 इथे लिहिले ते तसेच इथे लिहिले ते तसेच दिसतात, ते 3 सारखे दिसतात ना। ते काही इथे दशकमध्ये लिहिले तर आपण काय असं उलट लिहिणार का किंवा असं खालच्या तोंडाचे लिहिणार का? नाही, ते 3 जसे आहेत तसेच लिहिणार म्हणजे ते 3 जसे आहेत तसेच दिसतात म्हणून त्याची दर्शनी किंमत म्हणजे दिसते कसं तो 3 सारखा दिसते म्हणून त्याची किंमत 3च। 4 ची दर्शनी किंमत किती राहणार? 4च। 5 ची दर्शनी किंमत किती राहणार? 5च। 6 ची दर्शनी किंमत 6। तर अशा पद्धतीने दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल। दर्शनी किंमत म्हणजे त्या अंकाची जी किंमत आहे म्हणजे अंकाचे जे नाव आहे ते किंमत म्हणजे अंकाचे जे नाव आहे 0 असेल तर त्याचं 0, 1 असेल तर 1, 9 असेल तर 9 हे त्याची दर्शनी किंमत आहे। म्हणजे जे नाव आहे तेच त्याची दर्शनी किंमत। आणि स्थानिक किंमत म्हणजे त्या स्थानानुसार ठरणारी किंमत म्हणजे शतकाच्या ठिकाणी असेल तर 100 लागून किंमत त्याची ठरेल, 1000च्या ठिकाणी असेल तर 1000 लागून ठरणारी किंमत ठरेल। अशा पद्धतीने ही स्थानिक किंमत ठरत असते। आता पहा या दोन गोष्टींचा संबंध एकत्र करून स्थानिक किमतीमधील फरक, स्थानिक किंवा दर्शनी किमतीची बेरीज अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरण येऊ शकतात। आता एखादा प्रश्न जर की या संख्येमध्ये 5 च्या स्थानिक किमतीची बेरीज करा। तर या 5 ची स्थानिक किंमत किती आहे? 5000। या 5 ची किंमत किती आहे? 50। म्हणजे याची स्थानिक किमतीची बेरीज किती होणार? 5000 50,000। आता एखादी असं राहू शकते 5 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीतील फरक। तर याची स्थानिक किंमत आहे 500 आणि दर्शनी किंमत किती आहे? 5च। म्हणजे याचा फरक म्हणजे वजाबाकी करावी लागेल। याच्यामधून 5 गेले 5 9 आणि 495 त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यामध्ये फरक होईल। बेरीज पण विचारू शकते, बेरीज जर पाहिला तर इतर 505 आली असती स्थानिक किमतीमध्ये। अशा पद्धतीचे उदाहरण बघूया काय काय उदाहरण येऊ शकतात। 354 आणि 543 या संख्यामध्ये 5 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक बघा। बिलकुल प्रश्न काढली 554 आणि या दोन संख्यांमध्ये 5 या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये 5 या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये आता या ठिकाणी 5 ची स्थानिक किंमत किती आहे? 50 आहे। या ठिकाणी 5 ची स्थानिक किंमत किती आहे? 500 आहे। कसं ठरवलं आपण? सोपं आहे, पण त्या 5 च्या समोर जेवढे अंक असतील तेवढे जरी शून्य देऊन दिले तरी त्याची स्थानिक किंमत देऊ लागेल। जसं या 5 च्या समोर 4 हा एकच अंक आहे म्हणून 5 च्या समोर एकच शून्य दिला। त्यानंतर या 5 च्या समोर हे 2 अंक आहेत म्हणून 5 च्या समोर 2 अंक दिले। झालं?
तर अशा पद्धतीने या दोन्ही ठिकाणच्या 5 या अंकाची स्थानिक किंमत आपण काय आता काय म्हणते या किमतीमधील फरक किती फरक म्हणजे करावं लागेल आपल्याला अंतर किती तर या 500 मधून 50 वजा करावं लागेल मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करूया जे उत्तर असेल ते त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तो त्याचा फरक असेल काय 500 मधून 50 गेल्यानंतर किती राहणार 450 राहणार हे याचं उत्तर आहे 450 पुढे बघा या संख्येतील अधोरेखित केलेल्या अंकाच्या स्थानिक किमती या संख्येतील म्हणजे ही जी संख्या आहे मला वाचता येत नाही असं समजू ही संख्या वाचण्याचं काही काम नाही या संख्येमधील अधोरेखित केलेल्या म्हणजे अधो म्हणजे खाली अधोगत वापरलाय की नाही आपण अधोगतीचा अधो खाली जाणे अधो खाली अधोरेखित रेषा कोणती रेषा आहे 7 च्या खाली रेषा आहे केलेल्या अंकाच्या या अंकाच्या स्थानिक किंमत 7 ची स्थानिक किंमत किती आहे त्याच पद्धतीने काढू आपण नाही वाचू आपण किती आहे 7 लिहिला 7 च्या समोर 3 अंक आहे म्हणून 3 शून्य दिले किती वर त्यानंतर स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आता दर्शनी किंमत किती आहे ते कसं दिसत आहे 7 सारखा दिसतंय ना आपण त्याची दर्शनी किंमत 7 च आता काय विचारलं आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीमधील फरक विचारलाय फरक म्हणजे वजाबाकी करावी लागेल वजाबाकी करताना सुरुवातीला पाहायचं हे ट्रिक आहे आपण तेवढी पूर्ण वजाबाकी करत राहिलं तर आपल्याला खूप वेळ जातो कारण जवळपास 90 सेकंद एका प्रश्नाला लागतात आणि हे 90 सेकंद 7 प्रश्नाला जसं प्रश्न सोपे आहेत हा वेळ आपल्याला करता आला म्हणजे तीन प्रश्न त्या प्रश्न वेळ वाचवतो म्हणजे त्याद्वारे काढायचं काय इथं मग पाहायचं प्रत्येक ठिकाणी 3 आहे का नाही तिथं एक आहे म्हणून बिन त्याला कोण टाकायचं पाहायचं एवढा काही सोडवायची गरज पण आता समजून घेणार म्हणजे सोडव या ठिकाणी 9 आणि 7 वजाबाकी सांगणार नाही वजाबाकी तर पुढचा प्रश्न बघा ही कुठली तरी संख्या या संख्येमधील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य अधिक आहे स्थानिक किंमत म्हणजे जसं आपण स्थानिक वाढणार जसं वरच्या लेवलला जाऊ प्रधानमंत्री राष्ट्रपती मग काहीतरी वर्ष असं त्या पद्धतीने हे असं आपण डावीकडे जसं जसं जाऊ तसं तसं ते स्थानिक मूल्य वाढत जाणार तर आता इकडे उजवीकडे डावीकडे जो अंक आहे शेवटी सर्वात शेवटी तो आहे म्हणजे त्याचं स्थानिक मूल्य सगळ्यात जास्त असणार बिंदू ते काय बोलायची नाही ते एवढं नाही काय मग शेवटला इकडे डावी कोणता आहे 4 आहे 4 चे स्थानिक मूल्य किंवा स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे बिंदास्त त्यानंतर खालचा प्रश्न बघा 0.195 आणि 5.196 म्हणजे दशांश पूर्णांक आलेला आहे इथे तर या संख्यामधील 5 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 5 च्या स्थानिक किंमत काढायची आहे इथे स्थानिक किंमत काढणे काही कठीण नाही एकदम सोपा आहे बघा कसं काढायचं आधीच सांगितलं की उर्वरित सगळ्या अंकांच्या ठिकाणी शून्य लिहून टाकायचं झालं 5 लिहिला आपण आता 5 च्या समोर 2 अंक आहेत 5 च्या समोर 2 अंक आहेत त्यानंतर दशांश चिन्ह आहे त्यानंतर शून्य ही झाली 5 ची स्थानिक किंमत आता इकडे किती शून्य वाढवले तरी काही फरक पडत नाही आणि इकडे किती शून्य वाढवले तरी काही फरक पडत नाही तसंच आता याची स्थानिक किंमत काढून टाकू याची स्थानिक किंमत 5
मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.